आणि त्यामुळे या राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणानं ढासळलेली आहे। राणा दाम्पत्याबद्दल जर बोलायचं असेल तर त्यांचं एवढंच म्हणणं आहे की हनुमान चालीसा ही सगळ्यांनी म्हणली पाहिजे, त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही। पण आज आत्ता राणा दाम्पत्याच्या घरासमोर आज सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत, गोंधळ घालतायत, पोलीस चारी बाजूने उभे आहेत, मूकदर्शक म्हणून ते सध्या पाहतायत आणि कुठलीही कारवाई करत नाही। एका नेत्याच्या घरावर एक मोर्चा गेला तर त्या मोर्चाला पिटवून लावलं आणि लोकांना अटक केलं, पण दुसऱ्या नेत्याच्या घरासमोर बसलेत त्याला मात्र कोणी हात लावायला तयार नाही। ही राज्यातली स्थिती आहे। याच्यावर मला एक आठवण झाली की 1975-76ला या देशामध्ये आणीबाणी होती। आज आणीबाणी म्हणता येणार नाही, पण या राज्यामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती आज तरी निर्माण झाल्याचं जाणवतं आहे। कारण आणीबाणीमध्ये जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली आंदोलनं झाली तेव्हा आम्ही विद्यार्थी दशेत होतो आणि तेव्हा आम्ही ऐकलेलं आहे की जयप्रकाश नारायणची एवढी दसकी घेतली होती केंद्र सरकारनं, त्यांना तर ज्याला टाकलंच होतं। पण एका मारुतीच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये एक भक्त नारायण 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 म्हणत होता आणि समोरून पोलीस चालले होते, त्यांनी त्याला धरलं, तू जयप्रकाश नारायण म्हणून राहिला म्हणून जेलमध्ये टाकलं। तो नारायण नारायण म्हणत होता। आता तसं इथं आम्ही हनुमान चालीसा म्हणून राहिलो तरी आमच्या लोकांना जेलात टाकलं लावलं। त्यामुळं या राज्यामध्ये कायदा व्यवस्था बिघडलेली आहे, सरकारमधलेच लोक हल्ले करू लागलेले आहेत आणि त्यामुळं आत्ता जे चाललं आहे हे जनता विसरणार नाही। पाहते जनता डोळ्यांना, प्रसंग आला तेव्हा आमच्याऐवजी जनता त्याला उत्तर देईल। राष्ट्रपती शासन हनुमान चालीसा म्हणायला हरकत नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे, फक्त ती आपापल्या घरी म्हणावी, मातोश्री समोर जाऊन म्हणू नये असं त्यांचं म्हणणं आहे। असं आहे, त्यांनी आग्रह हा धरला की सगळ्यांनीच म्हणावी आणि एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्यानं हनुमान चालीसा म्हणणं, त्यांनी पण असे प्रकारे अगोदर केलेले आहेत। सर, राष्ट्रपती राजवट लावावी असं वाटतं की मुंबईत प्रवीण दरेकर म्हणाले की त्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी आणीबाणी सदृश्य परिस्थिती असं म्हणलं। प्रवीण दरेकरांनी म्हटलं की आणीबाणी सदृश्य, मी आणीबाणी नाही म्हणलं, मी आणीबाणी सदृश्य परिस्थिती म्हणलं। बरोबर आहे, फक्त हे म्हटले दरेकर की राष्ट्रपती राजवट लागू करावी, तर आपलं म्हणणं काय आहे? मी आणीबाणी सदृश्य परिस्थिती असं म्हणलं। सर, हिंदी में बता दीजिए सर, जिस तरह मुंबई में बवाल हो रहा है सर, राज्य में लोड शेडिंग हो रही है और स्टेट गवर्नमेंट से कई मिनिस्टर जो है कह रहे हैं कि सेंट्रल से कोल सप्लाई नहीं हो पा रहा है, ये आपसे हिंदी में जानना चाहेंगे, सच्चाई क्या है? जवाब दे दिया मैंने सारा। हिंदी में अच्छा, हिंदी में आता तुम्ही म्हटलं की मध्ये राज ठाकरेंना पण भेटलोय या अतिक्रमणांच्या विषयासंदर्भात, फक्त तेवढाच विषय होता का आणखी काही राज ठाकरेंची विशेष भेट? एक राजकारणी दुसऱ्या राजकारणाला भेटतो तेव्हा अनेक विषयावर चर्चा होती, प्रमुख मुद्दा हा होता। मागणी केली अयोध्येला जाण्यासाठी, हो, मला पत्र मिळालं आणि त्यांचं एक डेलिगेशन मला आत्ता भेटायला आलं की आम्हाला रेल्वे उपलब्ध करून द्या म्हणून। रेल्वे मोफत भेटत नसती, एकदा नोंद करा, पुन्हा विचारू नका। आपला निर्णय काय, रेल्वे उपलब्ध करून दिला जाणार? अरे रेल्वे तुम्हाला सुद्धा देऊ शकतो मी। जो कोणी रेल्वेला भाडं देईल आणि रेल्वे मागीन त्याला सगळ्यांना रेल्वे आम्ही देऊ शकतो, आम्हाला काय अडचण आहे। त्यांनी अयोध्येला जाण्यासाठी मागितली। अहो, त्यांनी देशाच्या सीमा अंतर्गत कोणालाही तुम्हाला कुठं जायचं असेल तर रेल्वे उपलब्ध करून देणं आणि योग्य ते भाडं घेणं ही आमची जबाबदारी आहे। नानासाहेब, आता मुंबईत जे काही चालू आहे त्यानंतर गृहमंत्री वळसे पाटलांनी म्हटलंय की हे राणा दाम्पत्य जे आलंय तर त्यांनी हनुमान चालीसा त्यांच्या घरी म्हणावी। हे बघा, राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणानं बिघडलेली आहे। आमच्या अतुल भातखळकरांनी खोल नावाची एक कार्यक्रम मुंबईमध्ये घेतला। त्या कार्यक्रमात त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या गेल्या। काल मोहित कुंभजवर रस्त्यांना चालताना हल्ला झाला। तामिल सेल्वन आमचे आमदार, त्यांच्या गाडीवर हल्ला झाला। हल्लेखोर कोण हे राज्य सरकारला माहिती आहे आणि त्यामुळे या राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणानं ढासळलेली आहे। राणा दाम्पत्याबद्दल जर बोलायचं असेल तर त्यांचं एवढंच म्हणणं आहे की हनुमान चालीसा ही सगळ्यांनी म्हणली पाहिजे,
त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. पण आज आत्ता राणा दाम्पत्याच्या घरासमोर आज सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत, गोंधळ घालतायत, पोलीस चारी बाजूला उभे आहेत, मूकदर्शक म्हणून ते सध्या पाहतायत आणि कुठलीही कारवाई करत नाही. एका नेत्याच्या घरावर एक मोर्चा गेला तर त्या मोर्चाला पिटाळून लावलं आणि लोकांना अटक केलं, पण दुसऱ्या नेत्याच्या घरासमोर बसलेत त्याला मात्र कोणी हात लावायला तयार नाही. ही राज्यातली स्थिती आहे. याच्यावर मला एक आठवण झाली की 1975-76ला या देशामध्ये आणीबाणी होती. आज आणीबाणी म्हणता येणार नाही, पण या राज्यामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती. आपल्या राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली, अजितदादा पवारांची भेट घेतली, मी या संदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली, मी मुंबईमध्ये सर्व पक्षाच्या आमदार खासदारांची एक बैठक बोलवली, त्या बैठकीत सुद्धा चर्चा केली आणि नियमाप्रमाणे राज्य सरकारनं या लोकांना पुनर्वसन करावं असं त्या बैठकीत सुद्धा मी सांगितलं. तोपर्यंत रेल्वे थांबणार आहे का? कारण की आता पीसीएमसीच्या कमिशनरांनी सांगितलं की आम्ही पुनर्वसनासाठीचा प्रकल्प तयार करू. रेल्वेची असा प्रस्ताव आमच्याकडे आल्यावर त्यात नक्की विचार करू. सर, हडपसर टर्मिनल जे आहे पुण्यातले आता कॅपॅसिटी संपली आहे स्टेशनची आणि त्या हडपसरवर आत्ता अजून जेवढ्या पाहिजे तेवढ्या सोयी सुविधा नाही आहेत. फक्त एकच गाडी सुटते आहे, ते जायला पण व्यवस्थित रस्ता नाही आहे, आजूबाजूला पार्किंग आहे. याबाबत काय करतं? कारण हडपसरला असं म्हणतात की पैसे केंद्राकडनं कमी येतात, त्याच्यामुळे त्याचा विकास होत नाही. रेल्वे खात्याजवळ पैशाची कमी नाही. 2009 पासून 14पर्यंत महाराष्ट्र राज्याला फक्त 1100 कोटी रुपये मिळत होते. या बजेटमध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी 11,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. म्हणजे 10 टाईम जास्त. 1100 कोटी मिळत होते, 11,000 कोटी दिले. पैशामुळं कुठल्या स्टेशनची सुविधा राहणार नाही. मला असं वाटतं आता आपण प्रश्न उपस्थित केला, मी संबंधित अधिकाऱ्याला ते पाठवेल आणि त्या ठिकाणी ज्या काही सुविधा उभ्या करण्याची गरज आहे ते पुढच्या काळात आम्ही करू. पुणे नाशिकचा जो श्री गणेश आहे प्रॉपर काम कधीपासून चालू होणार? मंजूर झालं का? झालं. ते काय दरांना वीज खरेदी करतात हे केंद्राने साऱ्या राज्याला ठरवून दिलेलं आहे, पण ते काय करतात त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. राज्य सरकार करतंय एवढं तुम्हाला हे तर मान्य केलंच मी अगोदरच. सर, सध्या राज्यात एक वेगळं वातावरण पाहायला मिळते. मुंबईमध्ये हनुमान चालिसावरनं राणा दाम्पत्य आक्रमक झालेलं आहे. तुम्ही सगळं कसं बघताय याकडे? रेल्वे संपलं सगळ्यांचं, आपलं हे कोळसा संपला, सगळ्यात महत्वाचा पण पुन्हा मागं जायचं नाही. मग रेल्वेच्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा, रेल्वेच्या जागेमध्ये जवळपास 25,000 झोपड्या उठवण्यासाठी, त्याबद्दल तुमचं काही स्टेटमेंट आहे सर? रेल्वे खात्यानं स्वतःहून अशा झोपड्या उठवण्याचे आदेश दिलेले नव्हते, परंतु नवीन रेल्वे मार्ग जाण्यासाठी काही ठिकाणचे अतिक्रमणं उठवण्यामध्ये जे अतिक्रमणधारक आहेत ते कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात, आणि सुप्रीम कोर्टाने रेल्वेला आदेश दिले की तुमच्या जागेवर जे अतिक्रमण असतील ते अतिक्रमणं हटवा. हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. सो मोठो रेल्वे आपल्या अतिक्रमण हटवायला नाही गेली, सुप्रीम कोर्टानं ऑर्डर केली. आणि ऑर्डर कोणाच्या याचिकेवर केली? जे कोणी अतिक्रमण धारक होते ते कोर्टात गेले, त्यांच्या याचिकेवर अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टानं आदेश दिले. आणि केवळ आदेशच दिले नाही तर तुम्ही याची अंमलबजावणी कशी करता याचं मॉनिटरिंग आम्ही करू, अशा प्रकारच्या सूचना केल्या. आणि म्हणून रेल्वेला या ठिकाणी कोर्टाचा अवमान करता येत नाही, म्हणून अशा प्रकारचे अतिक्रमणं हटवायला रेल्वेनं नोटीस एक मिनिट जरा. 2 प्रकारचे अतिक्रमण आहेत. एक हे परमनंट स्ट्रक्चर आणि एक तात्पुरत्या स्वरूपाचं. जे परमनंट स्ट्रक्चरवाले आहेत त्यांना नोटिसा दिल्या, जे तात्पुरते आत्ता बसले त्यांना हटवणं सुरू झालं आहे. आणि त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था जी सुरू होईल, तुम्ही जे असं म्हणता, तर ही कायदा सुव्यवस्था पाळणं ही राज्याची जबाबदारी आहे. पण सर, एवढे कुटुंब विस्थापित होणार आहेत, मग त्याच्यासाठी केंद्र काहीच करणार नाही. साधारण या लोकांना पुनर्वसन करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. याच्यासाठी मी आपल्या राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली, अजितदादा पवारांची भेट घेतली, मी या संदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली, मी मुंबईमध्ये सर्व पक्षाच्या आमदार खासदारांची एक बैठक बोलवली, त्या बैठकीत सुद्धा चर्चा केली. आणि नियमाप्रमाणे राज्य सरकारनं या लोकांना
पुनर्वसन करावं असं त्या बैठकीत सुद्धा आम्ही सांगितलं. तोपर्यंत रेल्वे थांबणार आहे का? कारण की आता पीसीएमसीच्या कमिशनरांनी सांगितलं की आम्ही पुनर्वसनासाठीचा प्रकल्प तयार आमच्याजवळ कोळसा भरपूर उपलब्ध आहेत आणि तसाही वीज पुरवठा विजेच्या केंद्रामध्ये 5 दिवसांच्या 4-6 दिवसाच्यावर कोळसा नसतो. कारण पूर्वीच्या काळात 15-15 दिवसाचा असायचा, कारण त्यावेळेस दळणवळणाचे साधनं उपलब्ध नव्हते. आता दळणवळणाचे साधनं उपलब्ध झाले. आणि जर ते म्हणतात की रेल्वेच्या रॅक मिळत नाही, आम्ही तर रॅक द्यायला तयार आहेत, परंतु जर बाय रोड जरी यांनी कोळसा आणला तरी हे करू शकतात. आता WCL आहे नागपूरला आणि नागपूरला आपल्या वीज मिळते, जवळच्या जवळ काही हरकत नाही. त्यांनी जर रेल्वेचा काही त्यांची शिकायत असेल तर त्यांनी बाय रोडसुद्धा ते कोळसा आणू शकतात. तर केंद्र सरकारची जबाबदारी कोळसा देणं आहे, परंतु वीज पुरवणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे वीज पुरवठ्यासाठी किंवा कोळसा पुरवठ्यासाठी काही मागणी केली होती का? त्याच्यावर काय उत्तर होतं? किती वेळेस मागणी केली? राज्य सरकारला कोळसा देण्याची जी पद्धत आहे केंद्राची, त्या पद्धतीप्रमाणे राज्य सरकार यांना कोळसा देत आलं. पण कोळशाच्या मोबदल्यात जो केंद्र सरकारला यांनी पैसा द्यायला पाहिजे होता तो पैसा केंद्र सरकारनं दिला नाही. 3,000 कोटी रुपये केंद्र सरकारचे राज्य सरकारकडे बाकी आहेत. सर, याचा फटका रेल्वेला बसणार आहे का? याचा वीज टंचाईचा फटका रेल्वेला बसणार आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण एक बाजूने CCTV प्रत्येक ठिकाणी आपण CCTV बसवतो आहे, दुसऱ्या ठिकाणी भुसावळ डिव्हिजनला एक BR धाकले म्हणून रेल्वेचा एक अधिकारी आहे, त्याच्यावर महिलांची छेडछाड 176 सारखे गुन्हा दाखल आहे. 3,000 रुपयाचे आपले पेंडिंग आहेत राज्य सरकारचे देणं, त्यामुळे एक बोलसान तर मला नीट केंद्र उत्तर सरकार देत. पहिला मुद्दा आहे तुमचा की या वीज टंचाईचा रेल्वेला काही फटका बसेल का? रेल्वेची स्वतंत्र यंत्रणा आहे, रेल्वे स्वतः वीज घेते, स्वतः वीज बोर्डावर आमची रेल्वे चालत नाही, रेल्वेची स्वतंत्र यंत्रणा आहे. दुसरा, भुसावळ डिव्हिजनला BR धाकडेवर महिलांची छेडछाड 376 सुद्धा गुन्हा दाखल आहे, तुरुंगात जाऊन आलेला आहे, त्याच्यावर रेल्वे कारवाई का करत नाही? असं आहे की एखाद्या स्टेशनला एखादी अशी घटना घडली असेल तर त्याची आम्ही चौकशी करू आणि त्याच्यावर योग्य ती कायदेप्रमाणे कारवाई करू. सर, म्हणाला की राज्य सरकारने 3,000 कोटी रुपये दिले नाहीये, त्याच्यामुळे आपण कोळसा थांबवलाय का राज्य सरकारला? मी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की राज्य सरकारकडे आमचे 3,000 कोटी रुपये बाकी असताना सुद्धा आम्ही पैशामुळं कोळसा थांबवलेला नाही. हे 3,000 कोटी आज बाकी नाही आहे, हे गेले 2-3 वर्षे वाढत चाललेले पैसे. आज नाही, टंचाई आज निर्माण झाली असं सांगू राहिले ते, परंतु इथं पहिलीच बाकी आहे. पण त्यामुळं आम्ही कोळसा थांबवला असं नाही आहे. म्हणाला की राज्य कृत्रिम टंचाई निर्माण करत आहे आणि बाहेरून वीज कोळसा विकत घेण्यामध्ये त्यांचं काहीतरी अर्थकारण. मागच्या आठवड्यामध्ये ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला बाहेरून कोळसा आणण्याची परवानगी द्या. आम्ही स्पष्टपणानं सांगतो की राज्य सरकारला जर बाहेरून कोळसा आणायचा असेल तर केंद्र सरकार राज्याला बाहेरून कोळसा आणायला किंवा बाहेरून वीज घ्यायला हे पूर्णपणानं परवानगी द्यायला तयार आहे. बाहेरून वीज घ्यायला आमच्या परवानगीची गरज नाही, परंतु बाहेरचा कोळसा आणायला आमच्या परवानगीची गरज आहे. आम्ही बाहेरून कोळसा आणायला या राज्य सरकारला परवानगी देऊ. परंतु आज या राज्यामध्ये विजेचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे. ते संकट ओढवण्याच्या अगोदर राज्य सरकारने त्वरित वीज खरेदी करावी आणि या राज्यातल्या शेतकऱ्याला आणि अन्य क्षेत्राला त्वरित वीज उपलब्ध करून द्यावी. लोड शेडिंग आम्ही करणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं, परंतु मेंटेनन्सच्या नावाखाली राज्यामध्ये 4 तास 5 तास सध्या लोड शेडिंग आहे आणि त्यामुळं शेतकरी त्रस्त आहे, उद्योगधंद्यावाले त्रस्त आहेत आणि सर्वच क्षेत्रामध्ये सरकारबद्दल आत्ता नाराजीचा सूर उमटतो आहे. माझी शेवटची आग्रहाची विनंती राज्य सरकारला की वीज पुरवणं ही राज्याची जबाबदारी आहे. कोळसा बाहेरून आणा किंवा बाहेरून वीज विकत घ्या, तुम्हाला काय साध्य करायचं ते करा, परंतु या राज्यातल्या शेतकऱ्याला वीज पुरवा एवढीच आमची मागणी आहे. जी बिलं जी आहेत, वीज टंचाई जरी असली तरी मराठवाडा विदर्भ असेल त्या भागात मारणे म्हणा, पण वीज बिल दिली जात आहे, पण त्याच्यामध्ये काय सूट द्यावी किंवा काय? आणि असं आहे की राज्य सरकारला आत्ता जे काही विजेची बिलं देऊ लागलेत, जर 4 आणि 5 तास जर वीज मिळत नसेल तर त्या प्रमाणात ते कपात करून शेतकऱ्याला बिलं दिले पाहिजे. केंद्र सरकार काय करत आहे याच्यावर? राज्यात एवढी टंचाई या सगळ्या माहिती, केंद्राची काय भूमिका? केंद्राची भूमिका राज्याला कोळसा पुरवणे, वीज पुरवणे ही
सर्वस्व जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. आमची जबाबदारी कोळसा पुरवणं. आमच्याजवळ कोळसा भरपूर उपलब्ध आहेत आणि तसाही वीज पुरवठा विजेच्या केंद्रामध्ये 5 दिवसांनी 4-6 दिवसाच्यावर कोळसा नसतो. कारण पूर्वीच्या काळात 15-15 दिवसाचा असायचा, कारण त्यावेळेस दळणवळणाचे साधनं उपलब्ध नव्हते. आता दळणवळणाचे साधनं उपलब्ध झाले. आणि जर ते म्हणतात की रेल्वेच्या रॅक मिळत नाही, आम्ही तर रॅक द्यायला तयार आहेत, परंतु जर बाय रोड जरी यांनी कोळसा आणला तरी हे करू शकतात. आता WCL आहे नागपूरला आणि नागपूरला आपल्या वीज मिळते, जवळच्या जवळ काही हरकत नाही. त्यांनी जर रेल्वेचा काही त्यांची शिकायत असेल तर त्यांनी बाय रोडसुद्धा ते कोळसा आणू शकतात. तर केंद्र सरकारची जबाबदारी कोळसा देणं आहे, परंतु वीज पुरवणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे वीज पुरवठ्यासाठी किंवा कोळसा पुरवठ्यासाठी त्याही टायमाला करत नाही, याही टायमाला करत नाही. केंद्र सरकारचे पैसे देत नाही, नियोजनामध्ये तिघं एकत्र बसत नाही आणि त्यामुळं आज राज्य हे विजेच्या संकटात यांनी लोटलेलं आहे. त्या पाठीमागची खरी पार्श्वभूमी अशी आहे की यांना बाहेरून वीज विकत घ्यायची, टंचाई निर्माण करायची, बाहेरून वीज विकत घ्यायची आणि त्या विजेमध्ये आपल्याला काही साध्य करता येतं का, अशा प्रकारचा या नात्यांना आपल्याला आणि जनतेला सांगू इच्छितो की केंद्र सरकारजवळ पुरेसा कोळसा आहे, पुरेशा रॅक आहेत, परंतु केवळ नियोजनाअभावी या राज्याला वीज टंचाईचा सामना करावा लागतो आहे. ऊर्जा खात्याला माहिती आहे की विजेची मागणी साधारणतः या दिवसामध्ये वाढत असती, कारण उष्णता जास्त असते आणि त्यामुळं विजेची मागणी वाढत असते. आम्ही जानेवारीमध्ये पत्र लिहून ऊर्जा विभागाला कळवलं की कोळशाचा स्टॉक तुम्ही करून घ्या. जेव्हा कधी 15 दिवसाचा स्टॉक आपल्याला पाहिजे असतो तेव्हा राज्य सरकारने 15 दिवसाचा स्टॉक असण्याचं नियोजन हे अगोदरपासून करायला पाहिजे. हे 3 पक्षाचं सरकार आहे, हे एकत्र बसत नाही, कुठल्याही विषयाचं हे नियोजन करत नाही. मात्र संकट आल्याच्या नंतर हे राज्य सरकार केंद्र सरकारवर खापर फोडण्याचा सतत प्रयत्न करत आहे. मग ती कोविडची स्थिती असू द्या, हे अपयशी ठरले, केंद्र सरकारला दोष दिला. आता वीज टंचाई असू द्या, यांनी मुबलक साठा पुरेसा अगोदर करून ठेवला पाहिजे, तो केला नाही. आता विजेची टंचाई निर्माण होते, हे केंद्र सरकारला दोषी ठरवतात. ज्या ज्या क्षेत्रामध्ये यांना अपयश आलं गेल्या 2-2.5 वर्षात केंद्र सरकारच्या विरोधात बोंबलणं हा यांचा एकमेव धंदा राज्य सरकारमधल्या त्यांच्या सर्व सहकार्याचा आहे. खरा हिशोब जर लावला तर केंद्र सरकारचे 3000 कोटी रुपये राज्य सरकारकडं कोळशाचे बाकी आहेत. हे पैसे बाकी असताना सुद्धा राज्य सरकारला केंद्र सरकारनं कोळसा पुरवलेला आहे, परंतु पैसा दिला नाही म्हणून आम्ही यांचा कोळसा थांबवला नाही. केवळ यांचं नियोजन 2 वेळेस कोळशाची प्रॉब्लेम निर्माण होतात. एक तर उन्हाळ्यामध्ये यांना जास्त कोळसा लागतो, यांनी नियोजन करायला पाहिजे, आणि दुसरं जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जेव्हा पाणी पडतो तेव्हा कोळशाच्या खाणीमध्ये पाणी साचतं, रस्ते खराब होतात आणि कधीकधी बेमोसम बारिश झाल्यामुळं कोळशाच्या वाहतुकीमध्ये किंवा कोळसा काढण्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होत असतात. आणि अशाही वेळेस या राज्य सरकारने कोळशाचा स्टॉक हा अगोदर करून ठेवायला पाहिजे होता. त्याही टायमाला करत नाही, याही टायमाला करत नाही. केंद्र सरकारचे पैसे देत नाही, नियोजनामध्ये तिघं एकत्र बसत नाही आणि त्यामुळं आज राज्य